नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्य मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तारीख होती 22 मार्च 2025। महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईतून एक बातमी येते जी संपूर्ण देशात सनसनी पसरवते। प्रकरण होतं हत्येचं आणि हत्या कोणाची? एका खाजगी हॉस्पिटलच्या मालकिनीची, आणि तीही त्याच हॉस्पिटलमध्ये तिच्या चेंबरमध्ये घुसून। एकाच वेळी 6 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या। या सगळ्याशिवाय चेंबरमध्ये रक्ताचे ठिपके नव्हते, पुरावे नव्हते, साक्षीदार नव्हते आणि CCTV रेकॉर्डिंगही नव्हती। पोलिसांकडे मामल्याची माहितीही 2 तास उशिराने पोहोचली। आपण बोलत आहोत संपूर्ण देशात चर्चेत राहिलेल्या सुरेखा राज हत्याकांडाबद्दल। तर चला, सुरेखा राज कोण होती आणि तिच्या हत्येमागची संपूर्ण कहाणी काय आहे जाणून घेऊयात सर्व काही तपशीलवार। कहाणी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा। मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे ही कहाणी आहे सुरेखा राज यांची। सुरेखा मूळची मुंबईतील अंधेरी ठाणा हद्दीतील लोकनगर परिसरातील रहिवासी होती। तिच्या वडिलांचं नाव होतं राजेश शेटे। 2017 साली सुरेखाची ओळख रजत पाटील उर्फ रोहन नावाच्या एका तरुणाशी होते। प्रथम त्यांची मैत्री जमते आणि कालांतराने ती प्रेमात बदलते। त्यावेळी रजत पाटील मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात 4थ्या श्रेणीतील कर्मचारी म्हणून काम करत असे। जेव्हा सुरेखाच्या प्रेम प्रकरणाची बातमी तिच्या कुटुंबियांना कळते तेव्हा ते या नात्याला विरोध करतात, पण सुरेखा कसं तरी आपल्या घरच्यांना पटवून देते। नंतर 2018 साली सुरेखा आणि रजत यांचा प्रेमविवाह होतो। लग्नानंतर दोघांचं जीवन सुखाने चालू असतं। त्यांना 2 अपत्यही होतात। या सगळ्या दरम्यान दोघांच्या वैयक्तिक कारकिर्दीतही खूप मोठा वेग येतो। दरअसल 2021 साली जेव्हा संपूर्ण देशात कोरोनाची लाट चालली होती तेव्हा मुंबईही त्यांच्यापासून अलिप्त नव्हती। देशभर जसे हॉस्पिटलमध्ये एका बेडसाठी रुग्ण तडफडत होते तसंच मुंबईतही होतं। या संधीचा फायदा घेऊन अनेकांनी नवीन रुग्णालये सुरू केली होती। रजत आधीपासूनच एका खाजगी रुग्णालयात काम करत होता। परिस्थिती लक्षात घेऊन त्याने स्वतःचं रुग्णालय सुरू करण्याचं ठरवलं। याबाबत तो सुरेखाशी चर्चा करतो। सुरेखाही या निर्णयाने आनंदित होते। नंतर 2021 साली सुरेखा आणि रजत यांनी मिळून मुंबईतील अंधेरी परिसरातील मुख्य रस्त्यावर सह्याद्री हॉस्पिटल सुरू केलं। सुरेखा किंवा त्याचा पती रजत पाटील यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नव्हती, तरीही त्यांनी हे रुग्णालय सुरू केलं। इथे कामी आलं रजतचं इतर रुग्णालयामध्ये काम करताना मिळवलेलं अनुभवाचं नेटवर्क। त्याने आपल्या ओळखीचा वापर करून आपल्या रुग्णालयात इतर डॉक्टर बोलावून उपचार सुरू केले। हे रुग्णालय नवीन असल्याने त्याचे शुल्क इतरांपेक्षा कमी होतं, त्यामुळे इथे रुग्णांची गर्दी लागू असायची। असं करता करता हे रुग्णालय यशस्वी झालं आणि सुरेखा रजत यांच्यासाठी नफ्याचा व्यवसाय ठरला। हॉस्पिटलमधून इतका चांगला उत्पन्न मिळू लागलं की त्यांनी हॉस्पिटलच्या मागची जमीनही विकत घेतली आणि त्याचा विस्तार करण्याची योजना आखली। याशिवाय त्यांनी मुंबईतील विविध रिअल इस्टेट प्रकल्पामध्येही गुंतवणूक केली। अशा प्रकारे 4 वर्ष निघून गेले आणि 2025 साल उजाडलं। 22 मार्च 2025 रोजी नेहमीप्रमाणे सुरेखा हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झाली। साधारणपणे तिचा पती रजत तिला हॉस्पिटलला घेऊन जात असे। 22 मार्चच्या सकाळी 11 वाजता सुरेखा आपल्या पती आणि मुलांसोबत घरून निघाली। मुलांना प्रथम शाळेत सोडल्यानंतर दोघे हॉस्पिटलला आले। हॉस्पिटलच्या गेटवरच रजतने सुरेखाला उतरवलं आणि एखाद्या जरुरी बैठकीसाठी बाहेर जात असल्याचं सांगून निघून गेला। तो संध्याकाळी परत येईल असं सांगितलं। हॉस्पिटलमध्ये आल्यावर सुरेखा तिच्या चेंबरमध्ये गेली। 22 मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये खूपच गडबड होती, कारण त्याचवेळी तिथे एक प्रशिक्षण कार्यक्रम चालू होता ज्यामध्ये सर्व कर्मचारी सहभागी होते। या व्यतिरिक्त रुग्णाचीही चांगलीच गर्दी होती। इथपर्यंत सर्व काही सामान्य होतं, पण अचानक दुपारनंतर एका बातमीने सर्वत्र हाहाकार माजवला। हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण चालू असतानाच सुरेखा तिच्या चेंबरमध्ये बसली होती। हॉस्पिटलच्या दीपक नावाच्या कर्मचाऱ्याला डायरेक्टर मॅडमची गरज भासली। तो काही वेळ चेंबरच्या बाहेर वाट पाहत राहिला, पण ती बाहेर येत नसल्याने दुपारी 2:30 वाजता तो चेंबरमध्ये गेला। आत गेल्यावर त्याला धक्का बसला। सुरेखा आपल्या खुर्चीवर निश्चेष्ट पडली होती। तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं, चेहरा विकृत झाला होता। हे पाहून तो ओरडला। त्याच आवाजात ऐकून इतर कर्मचारी धावत सुरेखाच्या चेंबरकडे आले। सर्वांनी मिळून तिला तातडीने ICU मध्ये नेलं आणि उपचार सुरू केले। आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं काही झाल्यानंतरही कोणीही पोलिसांना माहिती दिली नव्हती। लगेचच कर्मचाऱ्यांनी सुरेखाच्या पती रजतला फोन करून ही बातमी कळवली। माहिती मिळताच रजत हॉस्पिटलमध्ये आला। त्यानंतर सुमारे 3:30 वाजता त्याने आपल्या सासऱ्यांना म्हणजे सुरेखाच्या वडिलांना फोन करून सांगितलं की सुरेखा हॉस्पिटलमध्ये पडून बेशुद्ध झाली आहे आणि तिची स्थिती गंभीर आहे। हे ऐकताच राजेश शेट्टे हॉस्पिटलमध्ये धावत आले। सुरेखाची अवस्था पाहून तेही घाबरले आणि सुमारे 3:30 वाजता जवळच्या अंधेरी पोलीस ठाण्यात फोन करून प्रकरणाची माहिती दिली। मामला हॉस्पिटलशी जोडलेला होता आणि संवेदनशील होता, म्हणून पोलिसांची तुकडी तातडीने तेथे पोहोचली।
पाहताच पोलिसांना कळलं की सुरेखावर मारहाण केली गेली आहे आणि तिला अनेक ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत. उत्तम उपचारांसाठी पोलिसांनी तिला तिच्याच हॉस्पिटलमधून काढून मुंबईच्या एका जवळच्या मोठ्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. पण संध्याकाळ होते तेव्हा सुरेखाचा मृत्यू झाला. मीडियात या प्रकरणी खूप चर्चा सुरू झाल्या. काहींचा असा समज होता की सुरेखा आणि तिच्या पतीचा काही मोठ्या डॉक्टरांशी वाद चालू होता. कदाचित त्यांनी हे केलं असेल. सुरेखाच्या वडिलांचाही असाच विश्वास होता. पोलिसांनी शवपरीक्षण अहवालाची वाट पाहिली. शवपरीक्षणात खुलासा झाला की सुरेखाला कमीत कमी 6 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. गोळ्या मारण्यापूर्वी तिला मारहाणही केली गेली होती. यामुळे तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. आता सर्वात मोठा प्रश्न हा होता, हे क्रूर कृत्य कोणी केलं? हे शोधण्यासाठी पोलीस अधिकारी गुन्हास्थळी पोहोचले. पण गुन्हास्थळी रक्ताचा एकही ठिपका नव्हता. एखाद्याला एकावेळी इतक्या गोळ्या झाडल्या गेल्या तरी खोलीत रक्ताचा एकही थेंब नाही, हे कसं शक्य? असं स्पष्ट दिसत होतं की गुन्ह्यानंतर गुन्हास्थळाची नीट सफाई केली गेली होती. म्हणजेच आतल्याच कोणीतरी हे केलं असावं. पोलिसांनी CCTV फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. पण असं लक्षात आलं की CCTVचा हार्ड डिस्कच गायब आहे. सुरेखाच्या चेंबरभोवतीचे कॅमेरे गेल्या 20 दिवसापासून बंद होते. हॉस्पिटलच्या बाहेरच्या इमारतीवरील कॅमेऱ्यातून कोणीही बाहेरून कोणी आल्याचं दिसत नव्हतं. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी चौकशी केली तर बहुतेक सांगू लागले की ते प्रशिक्षण कार्यक्रमात गुंतले होते, म्हणून काहीच ऐकू आलं नाही किंवा काही दिसलं नाही. गोळ्यांचा आवाजही कोणाला ऐकू आला नव्हता. याचा अर्थ असा होता की या हत्येची पूर्वयोजना करून सायलेन्सर लावलेल्या बंदुकीचा वापर करण्यात आला होता. एकूणच सुरेखाला तिच्याच कार्यालयात गोळ्या झाडल्या गेल्या. पण कोणीही कोणाला तिथे ये जा करताना पाहिलं नव्हतं. कोणाला गोळ्याचा आवाज ऐकू आला नव्हता आणि खोलीत रक्ताचा पुरावाही नव्हता. अशा प्रकारे पोलिसांकडे एकही पुरावा नव्हता. तरीही पोलिसांनी हिंमत सोडली नाही आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी आणि पती रजतशी चौकशी सुरू ठेवली. बहुतेक कर्मचारी आपल्या म्हणण्यावर चिटकून राहिले. पण सुरेखाचा पती रजत पोलिसांच्या चौकशीत आपलं बयान सतत बदलू लागला. यामुळे पोलिसांचा संशय रजतकडे वाढू लागला. गुन्ह्यानंतर सफाई करणं, CCTV बंद करणं हे सगळं आतल्या माणसानेच केलं असावं असं वाटू लागलं. बदलत्या बयानामुळे रजतवर संशय निर्माण झाला आणि त्याच्याकडून कडक चौकशी सुरू केली गेली. त्याची तपासणी घेतल्यावर त्याच्याकडून एक मोबाईल फोन सापडला ज्यावर गोळी लागल्याचे निशाण होते. तपासणीत लक्षात आलं की हा मोबाईल सुरेखाचा होता. आता पोलिसांचा संशय खात्रीत बदलू लागला. 3 दिवसाच्या अविश्रांत चौकशीनंतर पोलिसांनी हे हत्याकांड सोडवल्याचा दावा करून एक धक्कादायक खुलासा केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सगळं सुरेखाचा पती रजत पाटीलचं केलं करवलं होतं. चौकशीतून लक्षात आलं की सुरेखाशी प्रेमात पडण्यापूर्वी रजतचा इतर एका महिला कर्मचाऱ्यांशी अलका नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. पण सुरेखा आल्यावर रजतने अलकाला दुर्लक्षित करून सुरेखाशी लग्न केलं. नंतर दोघांनी मिळून व्यवसायाचा विस्तार केला. पण रजतच्या मनात अजूनही अलकासाठी प्रेम होतं, म्हणून तो पुन्हा एकदा तिच्याशी संपर्क साधतो. अलकाचंही लग्न झालं होतं, पण पतीशी वादामुळे ती वेगळी राहत होती. पुन्हा एकदा अलका आणि रजत यांच्यात संबंध प्रस्थापित होतात. रजत तिला आपल्या हॉस्पिटलमध्येच HRच्या पदावर नियुक्त करतो. कालांतराने अलका आणि रजत परत एकमेकांच्या जवळ येतात. 2 मुलांचा बाप असतानाही रजत हे करत होता. काही काळापर्यंत त्यांनी हे नातं गुप्त ठेवलं, पण प्रेम लपवणं कठीण आहे. प्रथम हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना याची जाणीव झाली आणि नंतर ही बातमी सुरेखापर्यंत पोहोचली. हे कळताच सुरेखा आणि रजत यांच्यात भांडण झालं. रजतने आपली चूक कबूल केली आणि भविष्यात तसं न करण्याचं वचन दिलं. दोघांमध्ये समेट झाला, पण नात्यात तणाव कायमच राहिला. सुरेखा आधी हॉस्पिटलच्या कामात फारसा हस्तक्षेप करत नव्हती, पण हे प्रकरण कळल्यानंतर तिने मुद्दामून हॉस्पिटलमध्ये अधिक वेळ घालवायला सुरुवात केली, जेणेकरून ती रजत आणि अलका या दोघांवर नजर ठेवू शकेल. जेव्हा सुरेखा हॉस्पिटलच्या कामात जास्त हस्तक्षेप करू लागली तेव्हा तिला कळालं की हॉस्पिटलच्या आर्थिक हिशोबात मोठ्या प्रमाणात अनियमितता चालू आहे. सुरेखाच्या मागोमाग रजत, अलका आणि इतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात पैशाची हेराफेरी करत होते. याबद्दलही दोघांमध्ये वाद झाला. एकूणच रजतच्या बाहेरच्या प्रेमसंबंधामुळे त्याच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता आणि आर्थिक अनियमितता सामने आल्यावर नातं अजूनच बिघडलं. आता हॉस्पिटलचे सर्व मोठे निर्णय सुरेखा स्वतःच्या हातात घेऊ लागली. ही गोष्ट रजत आणि अलकाला आवडली नाही, पण हॉस्पिटलच्या डायरेक्टर पदावर सुरेखाच होती, त्यामुळे ते काहीही करू शकत नव्हते. त्यानंतर रजत आणि अलका यांनी ठरवलं की सुरेखाला मार्गातून काढल्यास हॉस्पिटलवर त्यांचा पूर्ण ताबा मिळेल आणि भविष्यात ते दोघे लग्नही करू शकतील. आता दोघांनी मिळून सुरेखाला ठार मारण्याची योजना आखली. योजनेनुसार त्यांनी जवळपास 20 दिवस आधी देखभालीच्या निमित्ताने हॉस्पिटलचे CCTV कॅमेरे बंद केले. CCTV रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी हार्ड डिस्क मनसूर आलम नावाच्या कर्मचाऱ्याला दिली. हॉस्पिटलमधील आर्थिक हेराफेरीत रजतच्या धाकट्या भावाचाही मोठा वाटा असायचा. सुरेखाच्या हस्तक्षेपामुळे त्याचीही कमाई बंद झाली होती.
म्हणून तोही सुरेखाच्या विरोधात होता। याचा फायदा घेऊन रजतने त्याच्या धाकट्या भावालाही योजनेत सामील केलं। याशिवाय अनिल कुमार नावाच्या कर्मचाऱ्यालाही सामील केलं गेलं। सर्व काही ठरल्यानंतर 22 मार्च हा दिवस सुरेखाला ठार मारण्यासाठी निवडला गेला, कारण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण चालू होतं आणि बहुतेक कर्मचारी त्यात गुंतलेले होते। योजनेनुसार रजतने मुद्दाम सुरेखाला हॉस्पिटलला सोडलं आणि बैठकीच्या निमित्ताने तिथून निघून गेला, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर शंका येऊ नये। पुढे काय करायचं ते त्याने आपल्या भावाला अनिल आणि मनसूर यांना सांगितलं होतं। पोलिसांच्या खुलास्यानुसार यानंतर योजनेतील कर्मचारी दुपारी 1 ते 1:30 दरम्यान सुरेखाच्या चेंबरमध्ये गेले। प्रथम त्यांनी सुरेखाशी वाद घातला आणि नंतर सर्वांनी मिळून तिला मारहाण केली। या दरम्यान त्यांनी सुरेखावर 7 गोळ्या झाडल्या। त्यातील 6 गोळ्या सुरेखाला लागल्या तर 1 गोळी तिच्या मोबाईलला लागली। सायलेन्सर लावलेल्या बंदुकीचा वापर केल्यामुळे गोळ्यांचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही। जेव्हा त्यांना खात्री पटली की सुरेखा मृत्यू पावली आहे, तेव्हा त्यांनी तातडीने खोलीतील सर्व पुरावे नष्ट केले। रक्ताचे ठिपके धुतले गेले, बोटांचे ठसे पुसले गेले आणि नंतर सर्वजण आपापल्या कामात मग्न झाले, जणू काही झालंच नाही आणि असं त्यांनी वागवलं। सुरेखांच्या श्वासोश्वासाची हालचाल अजूनही चालू होती, पण ती मदतीसाठी हाक मारू शकत नव्हती। जेव्हा हॉस्पिटलचा कर्मचारी तिला शोधत तिच्या चेंबरमध्ये आला, तेव्हाच लोकांना याची जाणीव झाली। ह्या संपूर्ण खुलास्यानंतर पती रजत पाटील, त्याचा धाकटा भाऊ रमेश पाटील, कर्मचारी अलिका कुमारी आणि अनिल कुमार आणि मनसूर आलम यांना अटक करण्यात आलं आणि न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आलं। सध्या सर्व आरोपी तुरुंगात आहेत। पोलिसांच्या मते त्यांच्या विरुद्ध पुरावे पुरेसे आहेत आणि लवकरच न्यायालयात खटला सुरू होईल। न्यायालयाने त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी अपेक्षा आहे। बाकी तुम्हाला जर मोका दिला तर सुरेखाच्या खानामुंडांना तुम्ही काय शिक्षा सुचवाल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। अशाच भयप्रद आणि रोमांचक क्राईम कहाण्यासाठी आमच्या सोबत राहा। धन्यवाद।